नमस्कार. उद्यमी टॉक्स विथ मधुरा या चॅनलच्या नव्या कोऱ्या भागात तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण आलो आहोत एका इको फ्रेंडली गिफ्टिंगच्या बिझनेसमध्ये आणि त्याच्या फाउंडर, ओनर आणि सर्वेसर्वा आहेत चारुता सावजी. नमस्कार. तुमचं आमच्या चॅनलला खूप खूप स्वागत. थँक्यू. तुम्ही आपल्या ऑडियन्सना सांगाल की तुम्ही नक्की काय करता, तुमच्या बिझनेसचं नाव, साधारण प्रोडक्ट्स काय आहेत आणि त्याची थोडीशी डिटेल सांगाल? नमस्कार, मी चारुता सावजी. माझं बिझनेसचं नाव आहे चारू बाय तरू एंटरप्राइजेस. आम्ही इको फ्रेंडली बॅग्स मध्ये काम करतो. इको फ्रेंडली म्हणजे एन्व्हायरमेंट फ्रेंडली फॅब्रिक पासून बनवलेले बॅग्स, ज्यामध्ये ज्यूट आहे, कॉटन आहे, कॅनव्हास आहे आणि अशा प्रकारचे फॅब्रिक्स जे की एन्व्हायरमेंट फ्रेंडली असतात. त्याच्यामध्ये प्लास्टिकचा वापर कमीत कमी किंवा अगदीच नसतो. अशा प्रकारच्या फॅब्रिक पासून आम्ही बॅग्स, पाऊच, फोल्डर्स, हँडमेड पेपरचे डायरीज, पेन स्टँड्स, अशा बऱ्याच वस्तू बनवतो. आणि कॅनव्हासच्या बॅग्स बेसिकली त्याच्यावर डिजिटल प्रिंटिंग असतं. स्क्रीन प्रिंटिंग करून आम्ही ते सुंदर त्याला डिझाईन करतो, सो दॅट एक छान अट्रॅक्टिव्ह गिफ्ट होईल. किंवा तुम्ही तुमच्यासाठी सुद्धा एखादी बॅग वापरू शकता रोजच्या वापरासाठी. अशा प्रकारे आपण काम करतो. खूप छान. म्हणजे बिझनेसचा बिझनेस झाला, क्रिएटिव्हिटी झाली, सस्टेनेबिलिटीच्या दृष्टीने तुम्ही विचार करताय. तुम्ही हे क्षेत्र का निवडलं? म्हणजे तुमची थोडीशी बॅकग्राऊंड आणि म्हणजे तुमच्या करिअरच्या सुरुवातीला तुम्ही काही वेगळ्या क्षेत्रात होतात का? म्हणजे वाय डिड यू इव्हन चूज टू बी हिअर? त्याची सुरुवात कशी झाली? थॉट प्रोसेस, आयडिएशन कसं झालं? हे थोडंसं सांगाल? तेव्हा मी माझ्या ॲम्बिशन होती किंवा माझी पॅशन होती ट्रॅव्हल इंडस्ट्री, टुरिझम इंडस्ट्री. सो मी त्याच्यातनंच पोस्ट ग्रॅज्युएशन करून मी टुरिझम इंडस्ट्रीमध्ये, ट्रॅव्हल एजन्सीजमध्ये काम केलं, ट्रॅव्हल कंपनीजमध्ये काम केलं. आणि बरेच 12-13 वर्ष साधारण मी नोकरी केली. पण मला ॲक्च्युली पहिल्यापासून ज्यूट हा फॅब्रिक किंवा त्याचं जे बॅग्स मिळायच्या पूर्वी, त्या खूप आवडायच्या आणि मी स्वतः त्या वापरायचे आणि त्यात मला खूप म्हणजे छान वाटायचं ते वापरताना. आणि हळू नंतर कळलं मला की हे एन्व्हायरमेंट फ्रेंडली फॅब्रिक सुद्धा आहे. त्यावेळेस खूप सिम्पलच्या अशा बॅग्स मिळायच्या ज्यूटच्या, फार काही त्याच्यात व्हरायटी नसायच्या. पण आता हल्ली डिमांड वाढली आहे, लोक अवेअर झालेले आहेत की ओके, जागरूक झालेले आहेत, आपल्याला पर्यावरणपूरक वस्तू वापरल्या पाहिजेत आणि प्लास्टिक टाळलं पाहिजे. सो या दृष्टीने बरेच छान आता ज्यूटमध्ये प्रकार आलेले आहेत, कलरफुल प्रकार आलेले आहेत, लहान मोठ्या भरपूर वस्तू आपण त्याच्यातनं बनवू शकतो. अशा प्रकारचे ऑप्शन्स आता आहेत. सो मला जेव्हा मी बिझनेस सुरू करायचा किंवा जॉब सोडायचा असं ठरवलं, तेव्हा मला ह्या ज्यूटमध्येच खूप छान मनात आलं की नाही, आपण हेच काहीतरी, ह्याच्यातनंच काहीतरी आपण पुढे जाऊया आणि एक छोटंसं काहीतरी सुरू करूया. तेव्हा मी घरातनं हा व्यवसाय सुरू केला. तेव्हा मी रिसेल करायचे, इकडून तिकडून गोष्टी ज्यूटच्या मागवून त्या सेल करत होते. मग नंतर मग मला सुद्धा खूप त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आढळल्या की याच्यात खूप आता व्हरायटी आहे, खूप वास्ट आहे हे ज्यूटचं प्रोडक्ट किंवा कॅनव्हास आणि कॉटन इव्हन. तर त्याच्यात आपण खूप छान प्रकारे क्रिएटिव्हली काहीतरी करू शकतो, आपले डिझाईन्स करू शकतो, आपण आपल्या पद्धतीने काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करू शकतो. त्याच्यातनं पर्याय, प्लॅस्टिकला पर्याय म्हणून पाउचेस, आम्ही स्टेशनरी पाउचेस बनवले सुरुवातीला, छोटे छोटे, की मुलांना किंवा आपल्यालाही काहीतरी प्लॅस्टिक पाउचेस आपण बरेच वापरतो, बऱ्याच वर्षापासून वापरतो, मग त्याला पर्याय म्हणून एक छोटे पाउचेस बनवले. त्याच्यानंतर आम्ही फाईल फोल्डर्स बनवले, छोटे छोटे एनव्हलप्स बनवले, मग टिफिन बॅग्स त्या बनवल्या, फोल्डेबल पर्सेस, असे बरेच असं छोटे छोटे हे करत आम्ही शॉपिंग बॅग्स, त्याच्यानंतर मोठे मोठे लाईक फॅब्रिक वापरून म्हणजे मिक्स अँड मॅच करून नंतर बरेच प्रोडक्ट्स लाईक पेन स्टँड असेल किंवा डायरीज असतील की ते हँडमेड पेपरचा आपण त्याच्यामध्ये वापर करतो. सो ते सगळं मिक्स अँड मॅच करून एक सुंदर हँडक्राफ्टेड आणि एन्व्हायरमेंट फ्रेंडली असं स्टेप बाय स्टेप ते आम्ही बनवत गेलो. स्वतःचा बिझनेस आहे, पण दुसऱ्यांची एम्पॉवरमेंट कशी होईल ह्याचा एक त्या विचारात घेतात तो मुद्दा. पण थोडंसं परत बिझनेसकडे जाऊ, की नवीन तुमचं स्टार्टअप आहे किंवा तुम्ही त्यातल्या त्यात रिसेंट आहात. म्हणजे आपल्याकडे असे खूप फंड्स आहेत, आपण खूप पटापट लोक हायर केली असं तर होत नाही. म्हणजे ऍज अन ऑन्टरप्रिन्युअर यू हॅव टू वेअर मल्टिपल हॅट्स. तर तुम्ही ते थोडंसं कसं मॅनेज करता? म्हणजे आता तुम्हाला बरेच बारकावे यातले माहित असतील, की ज्यूट आहे तर ते कुठून सोर्स करायचं, कुठली कारिगिरी खूप छान असते किंवा त्याच्यातले परत डिटेल झाले, तो एक मुद्दा झाला. परत झालं तुमचं मार्केटिंग, रेग्युलर लॉजिस्टिक्स, कुठले प्रॉडक्ट्स, म्हणजे खूप गोष्टी आहेत करण्यासारख्या. तर थोडंसं तुम्ही ते सांगाल की तुम्ही बिझनेस ऑपरेशन्स मॅनेज कसे करता बिंग, आणि त्याच्यात परत तुम्हाला मे बी थोडासा फॅमिली सपोर्ट कसा राहतो किंवा खूप गोष्टी बॅलन्स कराव्या लागतात बिझनेस म्हणलं की. हे एव्हरी डे चॅलेंज असतं बेसिकली. एक वुमनला, एक मॅरिड वुमनला, एक आई म्हणून, एक पत्नी म्हणून, एक सून म्हणून वगैरे वगैरे, फॅमिली आणि बिझनेस ह्या दोन्ही बॅलन्सिंग हे रोजची टास्क आहे बेसिकली. आणि ऑफकोर्स सपोर्ट आहे मला छान, माझ्या फॅमिलीकडनं, माझ्या नवऱ्याकडनं, पूर्ण घराकडनं. सो ते एक चांगलं पाठबळ आहे आणि एक मेंटॅलिटी स्ट्रेंथ असते बेसिकली. आणि सोर्सिंगचा भाग म्हटलं तर
जूट बेसिकली जूट मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये बनतं आणि ते पश्चिम बंगाल, उडीसा, बिहारचा काही भाग या भागामध्ये बनतं आणि रॉ मटेरियल आम्ही तिकडनंच मागवतो. हे तिकडनंच मागवायचं कारण आहे की बऱ्याच ठिकाणी अजूनही मिळतं भारतामध्ये, उत्तर प्रदेश असेल, हैदराबाद असेल, बऱ्याच ठिकाणी मिळतं. पण माझं एक हे आहे की म्हणजे मला मुख्यत्वे करून चांगल्या प्रतीचं जूटच हवं असतं. माझ्याकडे एकाच क्वालिटीचं चांगलं जूट असतं आणि त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नसतं. त्यामुळे मी डायरेक्टली तिकडनं रॉ मटेरियल मागवते. सुरुवातीला ऑफकोर्स सोर्स करणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं, कोण डीलर आहेत, कसं मॅनेज होईल, हे सगळं थोडंसं म्हणजे चॅलेंजिंग होतंच. हे जर्नी आहे, स्टेप बाय स्टेप झालेलं आहे ऍक्च्युली. आणि अजूनही बऱ्याच गोष्टी चालू आहेत, म्हणजे बऱ्याच ठिकाणी सर्च चालू आहे की अजून अजून काय त्याच्यामध्ये करता येईल किंवा कुठे अजून काय बेटर आहे. सो ते ऑनगोईंग राहणार आहे. पण सोर्स म्हटला तर हा असा आहे, डायरेक्टली आपण रॉ मटेरियल तिकडनंच घेतो आणि त्या इथे बनवतो. काही रेडी असतात गोष्टी, काही रेडी वेगवेगळ्या प्रकारच्या जूटच्या गोष्टी असतात, ज्या की सस्टेनेबल असतात, चांगल्या असतात, टिकाऊ असतात. मग त्या आपण डायरेक्टली एखाद्या मॅन्युफॅक्चर कडनं घेऊन इथे सेल करतो. सो अशा प्रकारे एक ओव्हरऑल असतं. मार्केटिंग आणि हे बघायला गेलं तर ते पण एक मोठं टास्क असते, कारण की आता व्हर्च्युअल ह्याच्या वर्ल्डमध्ये तुम्हाला सतत ऑनलाईन काहीतरी दाखवत राहावं लागतं, काहीतरी नवीन नवीन गोष्टी तुम्हाला रील्स बनवाव्या लागतात किंवा व्हिडिओज टाकावे लागतात आणि काहीतरी सतत ऍक्टिव्ह राहावं लागतं, कनेक्ट राहावं लागतं लोकांशी. तर ती एक मोठी टास्क आहे आता. पण मी ते स्वतःच करते बेसिकली आणि माझा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हर्च्युअली पोचावं आणि रोज काही ना काही ऍक्टिव्हिटीज करण्याचा एक माझा म्हणजे एक तेवढा वेळ मी काढलेला असतो बेसिकली की सोशल मीडियासाठी, कारण ते आवश्यक आहे. आता काळानुसार ते करणं खूप आवश्यक आहे, कारण की तुम्हाला एका वेळी बघणारे कित्येक लाखो लोक आहेत आणि तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचताय एका 5 मिनिटाच्या शॉर्ट्समध्ये, रीलमध्ये, 30 सेकंडच्या रील्समध्ये तुम्ही बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचू शकता. तर हे खूप मोठं माध्यम, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल, या सगळ्या माध्यमातून आम्ही मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करतो. लोकली सुद्धा आम्ही बरेच ऍडव्हर्टाईज करतो की ओके इथे स्टोर आहे, तुम्ही या. सो अशा प्रकारे एक ग्राउंड लेवलवर सगळं काम जे आहे ते शक्यतो मीच मॅनेज करते मार्केटिंगचं. कौतुकास्पद गोष्ट आहे की तुम्ही सगळं स्वतः मॅनेज करताय. आता आपण एक शेवटचा प्रश्न घेऊ की तुमचे पुढचे प्लॅन्स काय आहेत? म्हणजे समजा पुढचे प्लॅन्सही नक्कीच ऐकायला आवडेल. त्याशिवाय जर कोणाला तुम्हाला रीच आउट करायचं असेल, तर तुमचे प्रॉडक्ट्स इतके सुंदर आहेत, तर मग मे बी फ्रँचायझी म्हणा किंवा कोणाला परचेस करायचंय, बल्क ऑर्डर आहे, हाऊ टू गेट असोसिएटेड इफ दे वॉन्ट टू, कुठले आर्टिस्ट असेल तर त्यांनी काय करावं, आणि त्याच्या पुढेच तुम्ही जर हेही कव्हर केलं की आता यू आर अ वुमन ऑन्टरप्रिन्युअर, यू स्टार्टेड आफ्टर हॅव्हिंग अ करिअर समवेअर एल्स, तर तुम्ही ऑडियन्सना काय सांगाल? कारण आपल्या ऑडियन्समध्ये असे बरेच जण आहेत ज्यांना स्वतःचं काही सुरू करायचंय. कुठलाही नवीन व्यवसाय चालू करताना तुम्ही जे काही शिकलात ते तुम्ही कसं थोडक्यात पास ऑन करू इच्छिता? आता मला थोडा बहुत अनुभव जो आहे बिझनेसचा, व्यवसाय मधला, तो मी नक्कीच जर कोणाला त्याची मदत झाली तर नक्कीच चांगलंच आहे माझ्यासाठी. बेसिकली काय असतं की एक तुमचे सगळ्यात महत्वाचे आहे, तुम्ही मेंटली किती रेडी आहात. तुमचं बिझनेस सुरू केला, कारण बिझनेस आणि नोकरी हा खूप मोठा वेगळे वेगळे दोन फॅकल्टीज आहेत आणि तुम्हाला जर बिझनेस सुरू करायचा असेल, तुम्ही मनापासून किती रेडी आहात, मेंटली किती रेडी आहात, स्ट्रॉंग आहात. कारण सुरुवात जी तुम्ही करणार आहात ती सगळ्यात महत्वाची आहे. एकदा सुरुवात केल्यानंतर अडचणी येत राहतात, पण त्या अडचणींवर आपण मात करता करता पुढे जात राहतो. बेसिकली ते आपोआप होतं, कारण तुम्हाला आवड असेल, तुम्ही त्या एका पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये तुम्हाला पुढे जायचं असेल, तर नक्कीच त्याच्यातनं तुम्ही मार्ग काढत काढतच जाता, ते होणार आहे. पण सुरुवात सगळ्यात महत्वाची आहे. की सुरुवात तुम्ही कशी, कधी, किती पटकन करता, किती लवकर करता आणि त्याच्यानंतर तुम्हाला पेशन्सली सगळं करायचं असतं. खूप पेशन्स लागतो बिझनेस करताना. कारण नोकरी सोडून पूर्णपणे फुल टाइम बिझनेस करणं आणि ते एक नोकरीचा एक मंथली किंवा जो आपल्याला पगार येत राहतो, तो पगार अचानक बंद होऊन तुम्हाला सगळं कम्प्लिटली तुमच्या एका बेबीप्रमाणे तुम्हाला ते बिझनेस सुरू करून तो हळूहळू पुढे न्यायचा असतो, वाढवायचा असतो बेसिकली. सो खूप चॅलेंजिंग असतं, पण त्यात मजा आहे. ते चॅलेंज सॉल्व्ह करत जर तुम्ही पुढे गेलात तर नक्कीच यशस्वी होतात आणि पेशन्स ठेवायला हवा, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि डिसिजन मेकिंग तुमची असायला पाहिजे, माहिती असायला पाहिजे तुमच्या क्षेत्रातली, की तुम्ही बिझनेस सुरू करताय त्या क्षेत्रातली तुम्हाला पूर्णपणे माहिती असायला पाहिजे. अगदी 100% नाही, पण जेवढी जमेल. कारण काय होतं, व्यवसायात उतरल्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती पडतात, ज्या आधी माहिती नसतात, कारण अनुभव नसतो आणि अनुभवानंतर या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत राहतात. पण बिलकुल तुम्ही म्हणजे घाबरायचं नाहीये की बिझनेस करण्यासाठी, की मी आता रिस्क कशी घेऊ, किंवा मी रिस्क घेऊ की नको, आपली नोकरी बरी आहे आणि महिन्याला पगार येतो आहे आणि सगळं व्यवस्थित आहे. पण तुम्ही नक्कीच जर स्वतःच काहीतरी तुम्हाला करण्याची इच्छा असेल तर नक्की बिझनेस करा. पण या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून करा आणि मेंटली प्रिपेअर राहा आणि
बिनधास्त राहा आणि सुरू करा. त्यानंतर फ्युचर प्लॅन्स जर तुम्ही प्रश्न विचारला की तुम्ही कसं काय पुढे काय तुम्हाला वाढवायचंय काय आहे, नक्कीच प्रत्येकालाच आपला बिझनेस वाढवायचा असतो. सो फार मोठा असा प्लॅन म्हणजे ऑफकोर्स मला मॅन्युफॅक्चरिंग वगैरे जे छोट्या प्रमाणात आहे ते मोठ्या प्रमाणात वाढवायचं आहे. मला अजून रिसेलर्स किंवा ज्यांना अजून माझे प्रॉडक्ट्स घेऊन त्यांना सुरू करायचा असेल काही बिझनेस छोटा घरात असेल किंवा कसं आहे, तुम्ही तसाही मला रिच आउट करू शकता. त्यासाठी सुद्धा आम्ही प्रोडक्ट्स अवेलेबल करून देतो. सो ते सगळे अवेलेबल आहेत. शिवाय कॉर्पोरेटमध्ये आता कॉर्पोरेट गिफ्टिंग हा एक खूप मोठा एक विषय असतो कॉर्पोरेटमध्ये. दिवाळी असेल किंवा कुठलेही न्यू इयर वगैरेचे गिफ्टिंग वगैरे असतात, तर आम्ही ज्यूट बॅग्स लोगो प्रिंट करून किंवा फाईल फोल्डर्स किंवा ॲज पर रिक्वायरमेंट्स कॉर्पोरेटची जी काय रिक्वायरमेंट असेल, जे काही सायझेस असतील, जे काय त्यांना त्याच्यामध्ये मिक्स अँड मॅच करायचं असेल, त्या पद्धतीने आम्ही त्यांना ते करून देतो. त्यांचा लोगो प्रिंट करून देणं किंवा फाईल फोल्डर्स बनवून त्याच्यावर लोगो प्रिंट करून देणं. सो किंवा मार्केटिंगसाठी काही इंडस्ट्रीज कुठल्याही कॉर्पोरेट असेल, आयटी इंडस्ट्री असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल, ऑटोमोबाईल असेल किंवा अगदी मेडिकल इंडस्ट्रीमध्ये असेल, तर त्यांना हे असं गिफ्ट म्हणून द्यायचं असेल त्यांच्या क्लायंट्सला, कस्टमर्सला, तर ते नक्की ज्यूटचे प्रॉडक्ट्स त्यांनी मला वाटतं एक खूप छान पर्याय आहे. तो आम्ही आताही देतो आहे, पण तिथे मला अजून रीच वाढवायचा आहे आणि पुढच्या काही वर्षामध्ये जास्तीत जास्त कॉर्पोरेटनी आपल्या एम्प्लॉईजला सस्टेनेबल गोष्टी द्याव्या किंवा सस्टेनेबल गोष्टीचा गिफ्ट म्हणून वापर झाला पाहिजे. तर त्या दृष्टीने प्रयत्न करणार. थँक्यू सो मच चारू. आणि आज आपण इतकं काय काय शिकलो त्यांच्याकडनं, म्हणजे त्यांची सुरुवात कशी झाली, एक बिझनेस स्टोरी तर अर्थातच खूप इन्स्पायरिंग इन्साइटफुल होती. शिवाय त्यांनी जो मेसेज दिला नवीन उद्योजकांसाठी तोही खूप शॉर्ट स्वीट आणि असा परफेक्ट होता. आणि आता आपण त्यांची थोडीशी प्रोडक्ट्स टूर पण बघू. फक्त त्याआधी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मधुरातर्फे खूप खूप धन्यवाद की तुम्ही हा व्हिडिओ बघितलात. तुमच्यापैकी जर कोणी उद्योजक असेल ज्याला आपली स्टोरी सांगण्याची इच्छा असेल, तर नक्कीच तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचे डिटेल्स दिले तर आमच्या टीम मधलं कोणीतरी रिच आउट करेल. थँक्यू व्हेरी मच. संधी दिली तुम्ही आम्हाला, त्याबद्दल थँक्यू. म्हणजे मला अजून म्हणजे लोकांकडनं सुद्धा आम्हाला काही कमेंट्स येऊ शकतात. आमची रीच वाढेल किंवा लोकांनाही काही आमच्याकडनं प्रोडक्ट घ्यायचे असतील, आवडले असतील, तर आमचे फेसबुक पेजेस आहेत, इंस्टाग्राम पेजेस आहेत, तिकडनं एक कॅटलॉग सारखं तुम्ही एक नजरे घालू शकता काय प्रोडक्ट्स आहेत. आणि त्या निमित्ताने मला तुम्ही संधी दिली बोलण्याची आणि माझा अनुभव सांगण्याची, त्याबद्दल आता आपण जी व्हरायटी बघितली, जे माझे प्रॉडक्ट रेडी असतात किंवा ज्याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी स्टॉक बनवून ठेवतो ते प्रॉडक्ट्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही कॉर्पोरेट ऑर्डर्स बनवून दिलेले आहेत, कस्टमाइज ऑर्डर्स बेसिकली. काही कंपनीज आहेत, काही शॉप्स आहेत, काही त्यांचे छोटे छोटे बिझनेस आहेत, त्यांना त्यांच्या क्लायंट्सला देण्यासाठी म्हणून गिफ्ट ॲज अ गिफ्ट त्यांनी पाऊच बनवून घेतले, बॅग्स बनवून घेतलेत. एक वुड प्रेस ऑइल च्या कंपनीसाठी, ब्रँडसाठी आम्ही हे पाऊच आणि त्यांना बॅग दिली होती. तर हे त्यांचा लोगो आहे. सो अशा प्रकारे लोगो प्रिंट करून आपण देतो आणि ती साईज जी आहे त्यांनी सिलेक्ट केलेली आहे की आम्हाला इतक्या बाय इतक्या इंचाची साईज बॅग हवी आहे, पाऊच हवंय. तर साईज कस्टमाइज होतात, लोगो कस्टमाइज असतो. फक्त क्वांटिटी आहे ती बल्क हवी, एक 100च्या पुढे रिक्वायरमेंट हवी क्वांटिटीची. तर अशा प्रकारचे आपण कस्टमाइज आयटम्स बनवतो. त्याच्यानंतर आम्ही एक फ्रूट प्रोसेसिंग कंपनीला सुद्धा त्यांच्या लोणच्याच्या आणि जॅमच्या बाटल्या ठेवण्यासाठी वगैरे अशा प्रकारच्या बॅग्स बनवल्या होत्या. ह्या त्यांच्या कस्टमाइज साईज त्यांनी आम्हाला सांगितली की अशी अशी हवी बॅग हवी, आणि बेसिकली त्यांना कलर सुद्धा हा हवा होता आणि त्यांचं हा जे लोगो आहे हा कलर ह्याला मॅच होतो. सो अशा पद्धतीने आम्ही ह्या कस्टमाइज सुद्धा बनवलेल्या होत्या. त्याच्यानंतर लग्नासाठी वगैरे सुद्धा अशा बॅग्स आपण बनवलेल्या आहेत की ज्या लग्न कार्यामध्ये गिफ्ट म्हणून वापरल्या जातात, रिटर्न गिफ्टसाठी दिल्या जातात आणि याचा वापर होतो बेसिकली की हा नंतर सुद्धा वापरतात लोक. एक शॉपिंग बॅग होऊन जाते आणि एक आठवण पण छान राहते. सो अशा प्रकारच्या बॅग्स दिल्या जातात. मुंजीसाठी सुद्धा अशा प्रकारच्या कस्टमाइज नाव, बटूचं नाव किंवा असं कस्टमाइज डिझाईन आम्ही करून दिलेल्या आहेत आणि आमच्याकडे असतात. फक्त क्वांटिटी जी आहे ती जास्त प्रमाणात असायला हवी, तर अशा प्रकारच्या बॅग्स आम्ही बनवून देतो. तर अशा प्रकारच्या जर तुम्हाला काही रिक्वायरमेंट्स असतील, आमचे प्रॉडक्ट्स तुम्ही फेसबुक, इंस्टाग्रामच्या पेजवर चारू इम्प्रेस दी सेल्फ किंवा तरू एंटरप्राइजेस या ह्याच्यावर तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर आम्ही वाकडमध्ये आमचा स्टोर आहे. तुम्हाला जर येऊन शॉपमध्ये बघायचं असेल प्रत्यक्ष आमच्या प्रॉडक्ट्स, तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, जिथे तुम्ही मला व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता.